आज आपण एक बेसिक सगळ्यात सोपा जेमिनीची हेल्प घेऊन एक HTML गेम किंवा एक काय आपल्याला जे काय ॲप्लिकेशन जे काय हवं असतं ते कसं बनवता येईल ते आपण जरा बघूया फक्त आजला तर. आणि एकदम इझी असतं. बेसिकली दिस विल बी लाईक अन ऑफलाईन ॲप्लिकेशन जे तुमच्या डेस्कटॉपवरती राहील. तुम्ही मेलवरती ते कोणालाही शेअर करू शकता. तुम्हाला काही छोटे मोठे क्विज किंवा तुम्हाला छोटे मोठे काही गेम असं काही डिझाईन करायचं आहे, तुम्ही जितके चांगले इन्स्ट्रक्शन द्याल तितकं ते बनेल. मेलवरती ते शेअरेबल असेल पण ते ऑफलाईन प्रोडक्ट असेल बेसिकली. तर सगळ्यात पहिले तर व्हॉट वी हॅव टू डू इज, जो काही तुमचा ब्राउझर आहे त्याच्यावरती जा तुम्ही. तुमचा जो काही लॉग इन आहे त्याच्यावरती जा. नवीन एक विंडो उघडा तिकडे आणि मी जेमिनी प्रेफर करतो बिकॉज जेमिनी नीट बोलतो माझ्याशी. आणि इट्स नॉट लाईक ॲडव्हर्टाइजमेंट ऑर एनिथिंग बट असं असतं. सो नाव व्हॉट यू आर सपोज टू डू इज, जेमिनीला फक्त प्रेमाने बोला तुम्ही की हाय जेमिनी, give me a HTML code for a game wherein it will be like a quiz based on geography, and each right question will give me 5 points. Each wrong answer will deduct 1 point, and there will be 10 total questions with 4 options for each. We want lifelines like 50-50 and flip question. Also, at the end, it should show scorecard, and at the start, it should ask for name of candidate. Okay, the name of the game is Radhaya's Super Quiz, and the theme of the game should be dark green background and white and yellow fonts. Okay, give me the HTML code for this. तर तुम्ही ज्या प्रकारे आता बघाल की आता जे काही आपण इथे याला इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत या तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्ही सांगू शकता. ऑफकोर्स याच्यामध्ये इट्स नॉट ऑलवेज दॅट इझी की तुम्ही तसं तसं त्या गोष्टी करू शकाल. याचा अर्थ काहीही डिझाईन होऊ शकतं अशातला भाग नाही, पण एक बेसिक जे काही एखाद्या कॉम्प्युटरला जमू शकतं, तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने आर्टिक्युलेट कराल किंवा तुमची रिक्वायरमेंट जितक्या चांगल्या पद्धतीने सांगाल तेवढ्या तो गोष्टी तशा तशा तुम्हाला करू देईल. आता लेट्स सी HTML कोड तो आपल्याला कसा देतो आणि आपल्या इथे काय गेम बनतोय. जी काय थोडीफार छोटी मोठी तुमच्याकडनं जी काय इथे स्पेलिंग मिस्टेक्स होत असतील, अशा जर का होत असतील तर होऊ द्या. त्याला तेवढं कळतं, तेवढा स्मार्ट तो आहे. अगदीच वाटेल ती स्पेलिंग मिस्टेक चुकवून चालत नाहीत, बट अदरवाईज आपण बघू शकतो. ठीक आहे ना, आता हे सबमिट करूया आणि शांतपणे बघूया तो काय देतो आपल्याला ते. ओके, सो आता आपण सबमिट केलेलं आहे आणि त्याच्या पद्धतीने तो गेम आता तो लिहायला घेतोय बेसिकली. तर आणि लेट्स सी आता पुढे काय होणार आहे. जनरली जेव्हा इथे असा सिम्बॉल असतो तेव्हा यू कॅन स्टॉप द रिस्पॉन्स, आणि जोपर्यंत इथे परत तो स्पीकरचा सिम्बॉल येत नाही जसा इथे आलाय याचा अर्थ त्याचा आन्सर कंप्लीट झाला नाही आहे असं आपण धरू शकतो. आता तुम्ही जर का इथे बघाल तर हा सगळा कोड याने आपल्याला स्वतःहून लिहून दिलाय. खूपच स्मार्ट आहे जेमिनी. एकदा स्क्रोल डाऊन करून फक्त बघून घेऊया. त्यांनी त्याच्या हिशोबाने क्वेश्चन्स वगैरे ॲड केलेत आणि आता काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतो बेसिकमध्ये. तर द फर्स्ट थिंग दॅट यू आर सपोज टू डू राईट नाव इज दॅट की इथून कॉपी कोड करून घ्यायचा आहे. बेसिकली कॉपी टू क्लिपबोर्ड म्हणून खाली लिहून आलं होतं, आणि इथे आल्यावरती जो काही तुमचा आता नोटपॅड असेल फॉर एक्झाम्पल, मी नोटपॅड उघडलाय आणि नोटपॅडमध्ये येऊन तुम्हाला फक्त हा कोड कॉपी पेस्ट करून टाकायचा आहे. जे काही त्यांनी स्टार्ट टू एंड आपल्याला दिलं होतं आपण इथे पेस्ट करून टाकलेलं आहे बेसिकली, काहीही विचार न करता. ठीक आहे, आता द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज डोंट मिस आउट ऑन दिस. फाईलवरती यायचं आहे, सेव्ह करायची आहे फाईल, आणि ही सेव्ह करताना
जिथे कुठेही सेव्ह होत असेल, तुम्हाला ही फाईलचं जे नेम तुम्हाला जर का इथे दिसेल तर हे .html म्हणून सेव्ह झालं पाहिजे. आधी तुम्ही काय हवं ते लिहू शकता. मी बोलेल राधेज क्विज गेम फर्स्ट ड्राफ्ट .html इज व्हेरी इम्पॉर्टंट. .html म्हणून तुम्ही जर सेव्ह केलं नाही तर कशाचा काही उपयोग होणार नाही. बाकी सगळ्या गोष्टी अशाच राहतील. आपण डाउनलोड्समध्ये हा गेम सेव्ह करतोय. लेट सी आता काय होतंय. सेव्ह झालेलं आहे. सेव्ह फॅन्टॅस्टिक. नाव लेट सी तो गेम गेला कुठे बेसिकली. तर आता आपण येऊया आपल्या फाईल एक्सप्लोररमध्ये. आणि फाईल एक्सप्लोररमध्ये तुम्हाला 2 ठिकाणी दिसेल तो गेम. फर्स्ट इज जी काही रिसेंट फाईल बनलेली असते ती क्विज गेम फॉर ड्राफ्टमध्ये इथे तुम्हाला दिसते. आणि सेकंड इज ओरिजिनली जिथे आपण आत्ता ती सेव्ह केली होती. जसं की तुम्ही जर का डाउनलोडमध्ये आलात तर इथे तुम्ही बघाल तर तुम्ही जर का .html म्हणून जर करेक्ट पद्धतीने सेव्ह केलं असेल तर इथे असं नाव आणि हा आयकॉन या गोष्टीचा असा दिसतो. 15 KBचाच तुम्ही बघाल तर गेम झालेला आहे. लेट सी ओपन करून कसा दिसतोय ते. ओके, राधेया सुपर क्विज तुम्ही बघाल तर बेसिकमध्ये त्यांनी एकदम सोपं ठेवलेलं आहे. जे काही आपण त्याला बोललो होतो की रूल्स जे काही असले पाहिजेत किंवा जे काही पॉईंट्स असले पाहिजेत किंवा जे काही रूल्स किंवा जे काही आपण त्याला फीचर्स बोललो होतो ॲड कराल ते त्यांनी केलेत. तुम्ही बघाल तर जे आपण बोललो होतो की डार्क ग्रीन पाहिजे आणि येल्लो आणि व्हाईट पाहिजे त्यांनी तेच केलेलं आहे. आपण आपलं नाव इथे लिहूया इथे की काय आहे आपलं नाव आणि पुढे या गेम खेळून बघूया इथे. स्टार्ट क्विज. ओके, व्हॉट इज द कॅपिटल ऑफ ऑस्ट्रेलिया. माझ्या मते कॅनबेरा असतंय. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. विच इज द लॉंगेस्ट रिव्हर. ॲमेझॉन. अरे अच्छा चुकलंय, नाईल. ओके, आता तुम्ही बघाल तर एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट इथे घडलेली आहे. हा तुम्हाला इथेच करेक्ट ऑर रॉंग आन्सर्स दाखवतोय. ओके, सो दिस इज समथिंग. आता समजा आपण लाईफलाईन 50-50 वापरूया तर त्यांनी असं केलेलं आहे, तिथे असं झालेलं आहे. ओके, नेक्स्ट त्याच्यात आपण फ्लिप क्वेश्चन करू शकतो. तर ओके, तो क्वेश्चनच बेसिकमध्ये फ्लिप झालेला आहे. आत्ता द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग समजा काय होतं आहे. इफ आय डोंट वॉन्ट द फॉर्मॅट ऑफ द गेम टू वर्क लाईक दिस. म्हणजे कसं की तो इथेच मला दाखवतोय की व्हॉट इज द राईट आन्सर, व्हॉट इज द रॉंग आन्सर, कसं असतं काय असतं. मी जी काय आन्सर्स मार्क करत होतो. सो वेन वी सी द स्कोर कार्ड नाव त्यांनी दाखवलंय मला असं आहे असं आहे असं आहे. ओके, दिस इज गुड. आता माझ्या डोक्यात काही सुधारणा आहेत. पहिली सुधारणा ही आहे की ही शुड नॉट टेल मी वेन आय एम मार्किंग द ऑल्टरनेटिव्स व्हॉट इज द राईट ऑल्टरनेटिव्ह और हॅव आय मार्क्ड. मी करेक्ट आन्सर मार्क केलं आहे की रॉंग हे मला शेवटी कळलं पाहिजे. माझा स्कोर लाईव्ह मला कळता कामा नाही आहे बेसिकली. त्यासाठी आपण हे करू शकतो. दुसरी महत्त्वाची सुधारणा जी मी त्याला सांगणार आहे ती अशी सांगणार आहे की एंडला आल्यावरती जो काही माझा स्कोर येईल त्याच्यामध्ये ही शुड देन शो मी की बॉस कुठल्या प्रश्नाला काय उत्तर मी चूज केलं होतं, कुठल्या ठिकाणी ते राईट आलं होतं, कुठल्या ठिकाणी ते रॉंग आलं होतं, ते आपण इथे दाखवण्याचा यांना प्रयत्न करूया. आपण आता करूया बेसिकली. ओके, सो व्हॉट वी विल डू इज वी विल क्लोज दिस, वी विल गो बॅक हिअर. आता जो कोड आपण इथे लिहिला होता तर याच्यामध्ये आपल्याला आता काय करायचं आहे, पूर्ण खालपर्यंत यायचं आहे. त्यांनी आपल्यासाठी इतकं चांगलं काम केलं तर पहिले 2 कौतुकाचे शब्द बोलायचे आणि मग पुढे जाऊन त्याला सांगायचं. चला आता लिहूया. दिस इज अ ग्रेट गेम बट आय वॉन्ट सम enhancements. Okay, first is when I mark the alternatives, it shouldn't tell me right there whether it is the right one or the wrong one. Okay, the score at the end should be calculated. Okay, at the end it should show me a breakdown question wise that which wise what question was there, what answer I marked, what was the right answer, and did I get did I get what 2 points, did I get points or did I lose, and what is my final score. Also, the final scorecard should be PDF download
टेबल. ओके. आता जेव्हा पण आपण काही पण चेंजेस त्यांना सांगतो तर ह्या एनहॅन्समेंट्स असतात आधी आपण जे मूळचं करून ठेवलंय त्याच्यावरती. तर एक कधीही टू बी सेफ म्हणून सांगणं, जे काय आपल्याला बदल आपल्याला सांगायचे आहेत त्याला, ते सांगून झाल्यावरती सगळ्यात इम्पॉर्टंट असतं त्याला हे सांगणं की ओनली मेक दीज एनहॅन्समेंट्स कीपिंग एव्हरीथिंग एल्स अनटच्ड. बरोबर. आपण त्याला हे सांगितलं की ह्या जे काही चेंजेस आहेत ते तुला केले पाहिजेत, दुसऱ्या गोष्टी अनटच ठेवून जे काही चांगलं चाललंय त्याला बिलकुल हात लावू नको म्हणून. प्लस त्याला हेही सांगायचं गिव्ह मी कम्प्लीट रिवाइज्ड HTML कोड. म्हणजे आपण आपली रिक्वायरमेंट तुम्ही बघाल तर या अख्ख्या प्रॉम्प्टमध्ये क्लिअर केलेली आहे. पहिले कौतुक केलंय त्याला, मग सांगितलंय की बॉस ओके काय काय चेंजेस आपल्याला हवेत, त्याला हेही सांगितलंय की जे चेंजेस करायचेत तेवढंच कर, दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला हात लावू नको, थीम बीम जे काय लॉजिक बिजिक असतं ते. आणि वरतून हेही सांगितलंय की एंडला आपल्याला अख्खा कोड परत हवाय, नुसते आपल्या या 4 लाईनी इथे चिटकवा, ते 4 लाईनी तिथे चिटकवा असं नाही पाहिजे. नाव लेट्स सी तो काय देतो आपल्याला ते. तर आता तुम्ही इथे बघत असाल तर त्यांनी जे काही एक्झिस्टिंग त्याच्याकडे आपण जो मूळचा कोड त्यांनी आपल्याला दिला होता त्याच्यावरती ही विल सी की आपण काय काय चेंजेस त्याला सजेस्ट केलेत, आणि ही विल समराइज इट. आणि पुन्हा एकदा जोपर्यंत इथे मायक्रोफोनचा सिम्बॉल येत नाही तोपर्यंत मी काहीही करणार नाहीये बेसिकली तर. आणि आता त्याला त्याचं काम शांतपणे करू द्यायचं, तोपर्यंत आपण दुसरं काय आपलं जे काय असेल ते आपण बघू शकतो. पण लेट हिम वर्क. करेक्ट. आता तुम्ही बघाल तर मायक्रोफोन जो सिम्बॉल इथे खाली आलेला आहे, आता जो काही कोड तुमच्याकडे आहे तो निश्चितच आधीपेक्षा मोठा असेल इन टर्म्स ऑफ लाईन्स, बिकॉज आपण जास्त त्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता तुमच्याकडे 2 चॉईसेस आहेत. तुम्ही आयदर हा जो कोड आहे इथून हा कॉपी पेस्ट केलेला जो आहे तो आधीचा कोड जो आहे तुमचा त्याच्यावरती त्याला डिलीट करून इथे पेस्ट करू शकता आणि सेव्ह करू शकता. ऑर यू कॅन जस्ट ओपन अ न्यू नोटपॅड हिअर, नवीन कोड इथे पेस्ट करा, पुन्हा एकदा सेव्ह करा. काळजी घ्या की .htmlच तुम्ही इथे करताय. पुन्हा एकदा आपण नाव याला देऊया राधेयस क्विज ड्राफ्ट 2 आहे हा आपला. तर इथे डाउनलोड्स फोल्डरमध्ये तो सेव्ह होतोय, तुम्ही बघाल तर सेव्ह करून टाकूया इथे. बघूया करेक्ट पद्धतीने तो सेव्ह झालाय का. लेट्स गो टू फाईल्स. लेटेस्ट फाईलमध्ये पण ड्राफ्ट 2 तुम्हाला इथे दिसतच असेल. आपण इथूनच ऑपरेट करूया, किंवा तुम्ही इथे जरी डाउनलोड्समध्ये जरी गेलात तरी इथे पण तुम्हाला दिसेल की आपण करेक्ट पद्धतीने ती फाईल .html म्हणून सेव्ह केलेली आहे नावामध्ये, म्हणून इथे दिसतंय. तुम्हाला फरक दिसेल. हा आधीचा गेम 15 KB होता, आत्ताचा जो आपला नवीन गेम जो आपला बनलाय तो 19.7 KB आहे. सो 4 KB इज द एक्स्ट्रा कोड, जो एक्स्ट्रा डिफरन्स आहे तो असणार आहे बेसिकली. तर बघूया इथे आता नवीन गेम मध्ये काय गंमत येते ते. लेट सी. ओके. तुम्ही बघाल तर मूळची जी स्टार्ट आहे ती सेमच त्यांनी ठेवली आहे, बिकॉज आपणच त्याला बोललो होतो की बाकी गोष्टी तू बदलू नकोस. स्टार्ट केल्यावरती प्रश्न तेच असणार आहेत. मेलबर्न बघा, त्यांनी इथे काहीच सांगितलं नाही, त्यांनी परफेक्ट आपलं ऐकलेलं आहे. त्यांनी व्हॉट इज द राईट आन्सर आपण त्याला बोललो नव्हतो तू इथे सांग. नेक्स्ट क्वेश्चन. ॲमेझॉन. जे काय मला हवंय ते मी आता न बघता मी मार्क करतोय, बट तुम्हाला लक्षात आलंच असेल की काय घडतंय ते. याच्या व्यतिरिक्त 50-50 ओके. फ्लिप क्वेश्चन फॅन्टॅस्टिक, इट विल वर्क. मी माझ्या जॉग्रफीवरती आत्ता नका प्रश्न येऊ, बट ओके. यांनी आता फायनल स्कोर कार्ड आपल्याला दिलेलं आहे की करेक्ट आन्सर आपलं 1 होतं, रॉंग आन्सर 9 होते. आपला फायनल स्कोर हा -4 आलेला आहे. आणि हे जे काही स्कोर कार्ड आहे याच्यावरती करेक्ट आन्सर, रॉंग आन्सर सगळं त्यांनी परफेक्टली मार्क करून आपल्याला इथे डाउनलोड स्कोर कार्डचा ऑप्शन सुद्धा इथे दिलेला आहे, की जे स्कोर कार्ड आपलं इथे तुम्ही बघाल तर डाउनलोड होऊ शकतं. हे असं स्कोर कार्ड आलेलं आहे इथे. आता तर आपण त्याला सांगू नंतर की ते स्कोर कार्ड तू चांगल्या पद्धतीने पण आम्हाला देऊ शकतोस म्हणून. सो दॅट इज दॅट. प्लस अजून एक गोष्ट आहे इथे. तुम्ही जर का आता बोलाल की तुम्हाला वेगळे क्वेश्चन्स हवेत फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही कधीही या कोडमध्ये इथे आत जाऊ शकता, जो आपला आत्ताचा कोड आहे. आणि याच्यामध्ये इथे आल्यावरती तुम्हाला एका कुठेतरी ठिकाणी दिसेल
की आपण कुठले क्वेश्चन विचारतोय. करेक्ट. आता तुम्ही जर विचाराल तर विच, आता हा जो प्रश्न आहे विच युरोपियन कंट्री शेप्ड लाईक अ बूट, तर इथे समजा मला विचारायचं आहे की विच युरोपियन कंट्री हॅज द कॅपिटल बर्लिन, आणि जे काही 4 ऑप्शन आहेत बेसिकली याच्यात आता आपण इथे एक ऑप्शन, आपला जो करेक्ट ऑप्शन आहे तो ऍड करूया, जर्मनी. इटलीच्या ऐवजी मला इथे हवं आहे बेसिकली तर लाटविया, आणि पोर्तुगाल आणि स्पेनला आपण तसंच ठेवूया. आता तुम्ही बघाल तर मी चेंजेस केले त्या कोडमध्ये. आता येऊन मी फक्त सेव्ह वरती इथे क्लिक करणार आणि पुन्हा मागे जाऊन आपण बघूया की काय फरक पडलाय का काही. पुन्हा एकदा इथे याचं रिफ्रेश करायचं बेसिकली, तर रिफ्रेश केल्यावरती आता तो जो प्रश्न मी बदलला होता तो इथे असला पाहिजे. लेट सी काय होत आहे ते पुढे. स्टार्ट क्विज. ओके 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 ओके. आता तुम्ही बघाल तर हा जो प्रश्न आहे विच युरोपियन कंट्री हॅज द कॅपिटल बर्लिन, हा जो मी ऍड केला होता तो प्रश्न तुम्हाला इथे दिसलेला आहे. फक्त एकच आहे की असे काहीतरी चेंजेस जेव्हा आपण इथे कोडमध्ये करतो तेव्हा जर तुमच्याकडनं काही चूक झाली, एखादा कॉमा डिलीट झाला, क्वेश्चन मार्क इथे तिथे झाला, स्पेसिंगमध्ये काय प्रॉब्लेम झाला, असं होऊ शकतं की तुमचा कोड चालणार नाही, त्या फाईलवर क्लिक केल्यावर काहीच होणार नाही. अशा वेळी बिलकुल घाबरायचं नाही. जो काही अख्खा कोड आहे असाच्या असा कंट्रोल ए करून कंट्रोल सी करायचा आणि डायरेक्ट जेमिनीला परत द्यायचा आणि सांगायचं की आय डिड सम चेंजेस अँड इट वॉज नॉट वर्किंग प्रॉपरली अँड इट जस्ट डिडंट वर्कआउट, प्लीज अमेंड द कोड ॲज इज. तो पुन्हा एकदा तुम्हाला अख्खा रिवाइज्ड कोड देईल. पुन्हा एकदा तीच गोष्ट करायची, नवीन नोटपॅडमध्ये फाईल उघडून त्यांनी दिलेली गोष्ट जी आहे ती इथे पेस्ट करून टाकायची आणि .html म्हणून सेव्ह करायची. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा जो काही गेम किंवा जे काही आपण आत्ता इथे केलं होतं ते तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्हाला मजा आली असेल. सो जस्ट लेट मी नो तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही काही गेम बनवले असतील, तुम्हाला काही सिम्पल गोष्टी अशा करायच्या तर हे करू शकतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दाखवू की ते ऑनलाईन लिंक जनरेट करून आपण कसं दुसऱ्यांना पण एखादी गोष्ट आपण शेअर करू शकतो किंवा एखादी गोष्ट करू शकतो. हे जे गेम आत्ता जो आपण बनवलाय हा ऑफलाईन कम्प्लिटली गेम आहे. तुम्ही ही फाईल अटॅच करून मेलवरती कोणालाही पाठवू शकता. त्या व्यक्तीने डाउनलोड केल्यावरती ते तसंच राहणार आहे. ठीक आहे. चलो देन, एन्जॉय टिल देन आणि सांगा मला कसं वाटतंय तुम्हाला ते. ठीक आहे. थँक्यू सो मच. चलो बाय.